माहिती मिळालेली आहे की शहाजी बापू पाटलांचा म्हणजे पराभव झालेला आहे। दुसऱ्या बाजूला 15 फेऱ्या संपल्यानंतर भाजपचे देवेंद्र कोटे हे पुन्हा एकदा 36,691 मतांनी आघाडीवर आहेत। आत्ताच 1 मिनिटापूर्वी आम्ही सांगितलेले की 33,000 मतांची लीड देवेंद्र कोटे शहर मध्यमध्ये घेत आहेत। सर्व सोलापूर शहर आणि जिल्ह्याचं लक्ष जे लागून राहिलेलं आहे ते सोलापूर शहर मध्यवर्ती लागलेलं आहे। सोलापूर शहर मध्यमधून असं सांगण्यात येत होतं की जाती आणि धार्मिक ध्रुवीकरण होऊन मतांची विभागणी होऊन एमआयएम आणि देवेंद्र कोटे यांच्यामध्येच फक्त टक्कर आहे की असं वाटत होतं आणि तेच कुठेतरी सत्य समोर येत आहे। देवेंद्र कोटे केवळ 15-20 हजार मतांनी विजयी होतील असं वाटत होतं, परंतु आत्ता तरी सध्या देवेंद्र कोटे हे जवळपास 36,000 पेक्षा जास्त मतांनी आघाडी घेतलेली आहेत। एमआयएमच्या गोटात थोडंसं नाराजी पसरलेली आहे। एमआयएमच्या फारुख शाब्दी यांना कुठेतरी आता मंथन करावे लागेल असं सांगण्यात येत आहे। देवेंद्र कोटे आघाडी घेतल्यानंतर एक युवा नेतृत्व, एक तरुण असा युवा नेतृत्व जनतेनं कौल देऊन भाजपच्या देवेंद्रनं म्हणजे देवेंद्र कोटेंना देवेंद्र फडणवीसांनी जे पालकत्व घेऊन घोषित केलेलं होतं, एका देवेंद्रला दुसऱ्या देवेंद्रनं पालकत्व घेतल्यानंतर इथं आता जे काही समोर येत आहे ते देवेंद्र कोटे आमदार झाल्यानंतर असंही सांगण्यात येत आहे की मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र कोटे हे सोलापूर शहरात ज्या पद्धतीने झेप मारली भाजपामध्ये येऊन त्याच पद्धतीने आता ते पालकमंत्री होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। देवेंद्र कोटेंकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। देवेंद्र कोटे पालकमंत्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण एकदा देवेंद्र फडणवीसांनी पालकत्व घेतलं तर त्यांचं पालकत्व स्वीकारल्यानंतर त्यांना खूप पुढेपर्यंत ते आपला एक मुलगा म्हणून सांभाळून पुढे नेत असतात। तसंच कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांची सत्ता आता मुख्यमंत्री कदाचित देवेंद्र फडणवीस हेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही। जर असं झालं देवेंद्र फडणवीस राज्यात मुख्यमंत्री म्हणून त्या सिंहासनावर बसले तर सोलापूरचे पालकमंत्री म्हणून मी सांगतोय लक्षात ठेवा की जर देवेंद्र कोटे पालकमंत्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण युवा नेतृत्व आहे आणि देवेंद्र कोटे पालकमंत्री झाल्यानंतर कुठेतरी देवेंद्र फडणवीसांची पुन्हा एकदा एक हुकुमी एक्का टाकण्याचा ते प्रयत्न करतील। जिल्ह्यात सगळा जिल्हा हा भाजपमय महायुतीमय करण्याचं ते हुकुमी एक्का टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसं पाहायला गेलं तर इथं दिग्गज उमेदवार जे विद्यमान आमदार आहेत, विजय देशमुख, सचिनदादा कल्याण शेट्टी सध्या भाजपचे जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडेही पालकमंत्री म्हणून पाहिलं जात आहे, परंतु कुठे ना कुठे देवेंद्र कोटे यांचं पारडं जे आहे पालकमंत्री म्हणून जड होताना आपल्याला दिसून येत आहे। तर देवेंद्र कोटे शहर मध्यमधून आघाडी घेतलेले आहेत 36,691 मतांनी। मोहोळकडे आपण येऊया। मोहोळ